नाणी कायची कायची आपल्याजवळ 1 रुपया, 50 पैसे, अजून किती आहे 25 पैसे. 1 रुपया म्हणजे किती पैसे होईल 100 पैसे. बरोबर आहे. 1 रुपया म्हणजे किती पैसे 100 पैसे. याचं गुणोत्तर किती दिलं आपल्याला मग 5 6 8 आहे ना. याचं गुणोत्तर दिलं आहे 5 म्हणजे हा 5x पकडू आपण, 6x आणि हा किती 8x. बरोबर आहे. मग याची किंमत किती होईल मग 100 पैसे. 5 म्हणजे किती 500 पैसे होईल. 50 पैशाचे 6 आहे म्हणजे किती 300 पैसे आणि 25 पैशाचे 8 आहे मग किती झाले 200 पैसे झालं. मग आता हे एकूण किती झाले मग 500 300 200 एकूण झाले 1000 पैसे. बरोबर आहे. आपल्याला काय म्हटलं आहे ना हे सगळे आपल्याजवळ एकूण रक्कम किती आहे 420 रुपये. एकूण रक्कम 420 रुपये. पैसे जर म्हटलं तर 420 गुणिला 100. बरोबर आहे. भागीला करू आपण 1000. 3 0 कॅन्सल. किती आलं मग 42 आली आपली एक्स ची किंमत. आपल्याला विचारलं काय आहे मग 50 पैशाची नाणी किती. बरोबर आहे. संख्या किती आहे 50 पैशाची 6. आपल्याला विचारलं आहे 50 पैशाची नाणी. 50 पैशाच्या नाण्याची संख्या आहे आपल्याजवळ 6x म्हणजे किती होईल 42 गुणिला 6. साईन दोन्ही 12 6 चौक 24 आणि 1 25. किती झाले मग 252. आलं.